नमस्कार मित्रांनो. शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची एक बातमी आहे बघा. शिक्षक भरतीत पसंती क्रमांकांना मर्यादा नको. आता ही बातमी काय हे तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा. 50 पसंती क्रमांकाची मर्यादा घालण्याच्या निर्णयाविरोधात शिक्षक संघटनांचा सूर तीव्र होत आहे. पसंती क्रमांकाची संख्या ठरवण्याचा अधिकार उमेदवाराकडेच असावा, अशी ठाम मागणी विविध शिक्षक आणि सामाजिक संघटनांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. आणि बरोबरच आहे. बरोबर आहे का? मला सांगा आता आपल्या 50च पसंती क्रमांक देता येत असतील, तर मला सांगा तुम्हाला एखाद्या संस्थेचं समजा काही म्हणजे बऱ्याच संस्था तुम्हाला जागा येणार नाहीत. बरोबर आहे का? मग हा निर्णय हा चुकीचा आहे. बरोबर आहे का? आणि कमीत कमी मला सांगा जे विथआऊट इंट्रो आहेत, त्याला तरी समजा आणि प्रिफरन्स वाढवले पाहिजे. आता विथ इंट्रोला ठीक आहे समजा 50, पण विथआऊट इंट्रोला तर तुम्ही कमीत कमी याची मर्यादा वाढवली पाहिजे. आणि दुसरं बघा आता एक निवेदन देण्यात आलेलं आहे बघा. कुणी दिले निवेदन तुम्हाला सांगतो. बालुशा माने यांच्या नेतृत्वाखाली शिव युनिटी फाउंडेशनतर्फे शिक्षण विभागास निवेदन सादर करण्यात आले आहे आणि 50 पसंती क्रमांकाची मर्यादा अन्यायकारक असून त्याचा पुनर्विचार करावा. तसेच अमर्यादित अ, नसले तरी विद्यमान मर्यादित लक्षणीय वाढ करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. म्हणजेच बघा बालुशा माने यांनी एक निवेदन दिले आणि त्या निवेदनात त्यांनी म्हणले, की बाबा 50 पसंती क्रमांकाची जी काही मर्यादा आहे बघा, ही कशी आहे अन्यायकारक आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही एकतर ह्याचा पुनर्विचार करा किंवा ह्याचा तुम्ही काय करा काय केलं पाहिजे ह्याच्यामध्ये तुम्ही वाढ केली पाहिजे. कमीत कमी समजा अमर्यादित नसलं तरी कमीत कमी ह्याच्यामध्ये लक्षणीय तुम्ही वाढ करा. बरोबर आहे का? म्हणजे समजा तुम्हाला 200 असते किंवा 300, 400, 500 तरी तुम्हाला पसंती क्रमांक देता यायला पाहिजे ना. निव्वळ समजा 50च पसंती क्रमांक हे मर्यादा चुकीची आहे किंवा हे अन्यायकारक आहे, असं त्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आता आता दुसरा एक तुम्हाला मुद्दा सांगतो बघा, हा तर उमेदवारावर अन्याय आहे. आता राज्यात शेकडो संस्था पवित्र पोर्टलवर नोंदणीकृत असताना फक्त 50 पसंती क्रमांकाची मर्यादा घालणे हे उमेदवारावर अन्यायकारक असल्याचा ठपका संघटनेने ठेवला आहे. त्यामुळे पसंती क्रमांकाची संख्या ठरवण्याचा अधिकार उमेदवाराकडेच ठेवून गुणवत्ता आधारित आणि पारदर्शक भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. आणि ही चांगली मागणी आहे बघा. आपल्यासाठी खरंच चांगली मागणी आहे. कारण मला सांगा एकतर आपल्याला गुणवत्ताधारक शिक्षक पाहिजे, बरोबर आहे का? आणि पारदर्शक भरती पाहिजे किंवा पारदर्शक भरती प्रक्रिया राबवली पाहिजे. मग मला सांगा ही जी काही मर्यादा ही मर्यादा आपल्यासाठी थोडी अडचण ठरणार आहे आणि ह्याच्यासाठीच बघा आपण आवाज उठवला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये दुसरं एक तुम्हाला सांगतो बघा, ही जी भरती आहे बघा, ही जी भरती आहे बघा, आता ही भरती नशिबावर आधारित भरतीकडे नेणारा असल्याचा एक आक्षेप संघटनांनी घेतला आहे. बरोबर आहे ना? मला सांगा आता ज्याला समजा जास्त मार्क आहेत किंवा ज्याला कमी मार्क आहेत. आता आपण मोजक्याच संस्था म्हणजे मोजकेच पसंती क्रमांक देणार. बरोबर आहे का? मग मोजकेच पसंती क्रमांक दिल्यानंतर ह्याच्यामध्ये मला सांगा आपल्या जी काही संस्था पाहिजे, जी काही समजा आपल्या एखादी संस्थेवर आपल्याला समजा जायचंय, ते आपल्या पसंती क्रमांक देता येणार नाहीत. कारण ते लिमिटेड असल्यामुळे. मग हा जे काही निर्णय आहे बघा, हा निर्णय मला चुकीचा वाटतो. तुम्हाला कसा वाटतो? कमेंटमध्ये नोंदवा. धन्यवाद.